संपूर्ण राज्यामध्ये महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. जळगाव महापालिकेतील 19 प्रभागातील 75 जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. महापालिकेच्या जागांवरून महायुतीतील पक्षांमध्ये चांगलीच झुंपली आहे. पाहूया यावरचा खास रिपोर्ट. जळगाव जिल्ह्यात नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील मित्रपक्ष एकमेकांच्या समोर लढले, तर महाविकास आघाडीत देखील तीच परिस्थिती पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी तर विरोधकांशी चक्क सत्ताधाऱ्यांनी हात मिळवणी केली. अशा सर्वत्र राजकीय पक्षांची खिचडी नगर परिषद निवडणुकीत पाहायला मिळाली. या निवडणुकीचे निकाल लवकरच समोर येणार आहेत. मात्र आता महापालिका निवडणुकीवरून जळगाव शहराचं राजकारण चांगलंच तापलं आहे. महापालिका निवडणुकीत एकूण 75 जागा आहेत. जागा वाटपाचे धोरण अद्यापही ठरलेलं नाही. मात्र आतापासूनच समाधानकारक जागा मिळावं म्हणून प्रत्येक पक्ष दावा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या निवडणुकीच्या निकालात भाजपचे 57 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे महायुतीत 50+ जागा मिळाव्या, नाहीतर पूर्ण 75 जागा मिळण्याची आमची तयारी असल्याचं भाजपने स्पष्ट केलं आहे. कुठलंही धोरण ठरलेलं नसताना महापौर पदावर देखील भाजपने दावा केला आहे. भारतीय जनता पार्टी हे 365 दिवस काम करत असते. आमची बूथ रचना असेल, शक्ती केंद्र प्रमुख असेल, संघटनात्मक जे कार्यक्रम आमचे सतत चालू असतात. त्यामुळे आम्हाला त्याच्यात एवढा आज लागेल का आणि उद्या लागेल का, आमची सगळी 358 बूथवर आमची सगळी तयारी सुरू आहे. भारतीय जनता पार्टीने आता आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं की झाली जी बैठक की तिच्यात युती होणार, पण तो निर्णय जो काय तो वरिष्ठ घेतील. पण आम्ही आज 75च्या 75 जागेवर आमची तयारी आहे. आणि ज्या जागेवर ज्या जागा जातील सेनेला हे युतीत झाली तरी आमचे तिथले जे कार्यकर्ते बूथचे असतील ते सगळे त्या कामात तिथे कार्यक्रम काम करतील. ते युती जागा आली तर ते आमचे वरिष्ठ नेते, आमचे आदरणीय गिरीश भाऊ असतील, राजू मामा असतील, स्मिताताई, हे सगळं ठरवतील किती जागा द्यायच्या, काय द्यायच्या. एकूण 57 नगरसेवक निवडून आले होते मागच्या वेळेला. मी तर आमच्या 75 जागेवर आहेच ना दावा करायचा. पण शेवटी नेते आता युती झाल्यावर असं म्हटलं जातं की वाटाघाटी, त्यात वाटा येतो, काही वेळा गाठाही होतो. त्यामुळे एखाद 2 जागेसाठी निर्णय काही प्रलंबित होत नाही आणि नेत्यांनी ठरवलं तर ते तसं आम्ही तो निर्णय मान्य करू. आमची मागणी जास्तच आहे ना, पण आता आमच्या आदरणीय गिरीश भाऊ, राजू मामा, स्मिताताई ठरवतील किती जागा द्या. आमचा तर आपण बघितलं असेल की केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, आणि आता ट्रिपल इंजिन हे जोडायचं. कारण दोघी राज्यावरची सत्ता असल्यामुळे कामांचं होतं. आपण बघितलं असेल की जळगाव शहरातील 70% आता रस्त्यांचे कामं झालेले, पुलांचे कामं झाले, मेरुंदलाला निधी आलेला आहे. हे जे काही आता कामं आहे ते पूर्तता आहे. आणि सत्ता आली ते पूर्ण आहे आणि 100% भारतीय जनता पार्टीचाच महापौर होईल आणि हे कामं पूर्ण होतील. महायुतीमध्ये मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाने देखील किमान 30 जागा मिळाव्या अशी मागणी केली आहे. समाधानकारक जागा मिळाल्या तरच युतीमध्ये निवडणूक लढू, अन्यथा संपूर्ण 75 जागा स्वबळावर लढू, असा इशाराच शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपाला देऊन टाकलं. हे बघा, सन्मानाने जागा वाटप झाल्या तर 100% आम्ही महायुतीने लढू. आणि जर सन्मानाने होत नसेल तर मग आमची एक स्वबळावरची तयारी आहे. पण वरचे जे आदेश आहे की महायुती करावी, त्या पद्धतीने आम्ही प्रथम त्या गोष्टीला प्राधान्य देऊ. आणि त्या गोष्टीला प्राधान्य दिल्यानंतर जर आम्हाला व्यवस्थित जागा मिळत नसतील तर मग कार्यकर्ते जे सांगतील तो कार्यकर्त्यांच्या सन्मानाच्या माध्यमातून त्यांच्या सूचनेनुसार आम्ही पुढचं पाऊल टाकू. हे बघा, गेल्या वेळेस पार्टनरशिप होती अर्धा ते दिवस त्यांचा होता, अर्धा दिवस आमचा होता. त्यामुळे अर्धा आता आम्हाला असं म्हणता येणार नाही. पण आमच्या काळामध्ये जी कामं झाली, त्यांच्या काळामध्ये जी कामं झाली त्याचा सुद्धा लेखोजोखा त्याला केला पाहिजे. पालकमंत्री म्हणून सुद्धा आपण शहरामध्ये असा काही विचार केला नाही की हा वार्ड कोणाचा आहे, हा भाजपचा आहे का शिवसेनेचा आहे काय. शहर म्हणून आपण विकासाची कल्पना डोक्यामध्ये ठेवली आणि जवळपास 150 कोटी रुपये आपण DPDC मधून या शहराला दिलेले आहेत. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नगरसेवक नव्हता. असं असतानाही यंदा महापालिकेत किमान 25 ते 30 जागा मिळाव्यात अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांनी केली आहे.
समाधानकारक जागा मिळाल्या तरच युतीमध्ये निवडणूक लढू, अन्यथा वेळ पडली तर विरोधी पक्षांसोबत निवडणूक लढवू, असे संकेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी देऊन टाकला आहे. भाजपचा महापौर होईल या वक्तव्यावर विचारला असता राज्यात ज्याप्रमाणे 2 उपमुख्यमंत्री आहेत त्याच पद्धतीने जळगाव महापालिकेत देखील 2 महापौर उपमहापौर होऊ शकतात, असं खळबळजनक वक्तव्य देखील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केलं आहे. आमचे शहराचे अध्यक्ष आहेत अभिषेक पाटील, महिला अध्यक्ष मिनल पाटील आणि कार्याध्यक्ष नदीम मलिक यांच्याशी चर्चा केलेली आहे. आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडे बऱ्याच इच्छुकांनी उमेदवारी अर्ज मागवलेले आहे. किमान आमच्याकडे भरपूर उमेदवारांनी उमेदवारीची मागणी केलेली आहे. 1-2 दिवसात त्या अर्जही देणार आहेत. पण किमान आम्ही 25 ते 30च्या दरम्यान जागा ह्या आम्ही महायुतीकडे मागणार आहोत. आमचे संपर्क मंत्री नामदार माणिकराव कोकाटे साहेब आणि आमचे विद्यमान आमदार अनिलदादा पाटील साहेब हे महायुतीचे नेते नामदार गिरीश भाऊ महाजन, नामदार गुलाबरावजी पाटील आणि जळगाव शहराचे आमदार भारतीय जनता पार्टीचे राजूमामा भोळे यांच्याशी चर्चा केल्यानंतर महायुतीचा निर्णय ते वरिष्ठ नेते करणार आहेत. महायुतीमध्ये जर तुम्हाला समाधानकारक जागा नाही मिळाल्या तर काय जिल्हाध्यक्ष म्हणून भूमिका असणार आहे? आम्हाला आजही अपेक्षा आहे की महायुती वरिष्ठ नेत्यांमध्ये ज्या चर्चा चाललेल्या आहेत, ज्या नगरपालिका नगर परिषदेच्या ज्या निवडणुकीमध्ये आपसात वार झाले, महायुतीमध्येच वाद झाले आणि याचा फायदा इतर पक्षांनी घेतला, तो कदाचित यावेळी महायुती सावध भूमिका राहील. भाजप आणि शिंदे सेना त्याच्यामुळे राष्ट्रवादीला जरी राष्ट्रवादीची शहरामध्ये कमी ताकद असली तरी देखील ते राष्ट्रवादीला सोबत घेतील असं आम्हाला अपेक्षा आहे किंवा आशा वाटते. नाही घेतलं तर शिंदे गटामध्ये आणि भाजपमध्ये अनेक उमेदवारांची तिकीटं ही कापली जाणार असल्याच्या दबक्या आवाजात चर्चा आमच्याकडे आलेली आहे. आणि आमच्याकडे नाव न सांगण्याच्या अटीवर बरेचसे उमेदवार आमच्या संपर्कात आहेत. त्याच्यामुळे आम्ही 75च्या 75 ठिकाणी चांगले उमेदवार, योग्य उमेदवार हे देऊ. आणि महिलांची तर इतकी प्रचंड संख्या आमच्याकडे आहे की ज्या वेळेला मागील महापौर महिला असल्या कारणाने महिलांचे उमेदवार देखील आमच्याकडे जास्त प्रमाणात इच्छुकांनी गर्दी केलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त महिला आणि युवक आणि जो वार्डाचा विकास करेल या लोकांना आम्ही उमेदवारी देणार आहोत. भाजपाचे आणि शिंदे गटाचे नगरसेवक आपल्या संपर्काशी आहे. सगळ्याच पक्षाचे नगरसेवक, माजी नगरसेवक, सुरेशदादा जैन यांचे काही नगरसेवक आणि सुरेशदादांचं देखील मार्गदर्शन आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. दादा काही कोणत्याच पक्षाला आशीर्वाद देतील असं काही नाहीये, पण दादा सर्वच पक्षांना आशीर्वाद देतील आणि दादांचंही मार्गदर्शन आम्ही घेणार आहोत. भाजपाने असा दावा केला की महापौर आमचाच असणार. ठीक आहे, प्रत्येक पक्षाचा दावा करत असतो. राज्यामध्ये 2 उपमुख्यमंत्री आहेत, कदाचित 2 महापौरही होतील, 2 उपमहापौर होतील. आता सध्या काय होईल हे काही सांगता येत नाही. नगर परिषदांमध्ये जसं सत्ताधाऱ्यांनी अनेक विरोधी पक्षांसोबत निवडणुका लढवल्या तसं तुमचं जर युतीमध्ये समाधान नाही झालं तर आमचं प्रथम प्राधान्य महायुतीला राहील. मी तर तुमच्या वतीने पालकमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर महायुतीचे जिल्हाध्यक्ष, महायुतीच्या नेत्यांना सोबत बसवावं, मीटिंग लावावी आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा. म्हणजे सगळ्यांनाच, आमच्या सारख्यांना देखील पुढे निर्णय घेण्यास सोपं होईल. पण मग विरोधी पक्ष जे आहेत ते वेळ पडली तर त्यांच्यासोबत पण लढाल का? नाईलाज असतो. जसं चोपड्यामध्ये झालं की काँग्रेस आणि शिंदे गट हे एकत्र लढले, काही ठिकाणी पाचोऱ्यामध्ये आपसात लढले, काही ठिकाणी आघाड्या झाल्या. तसं आम्ही आमच्या सोबत जे येतील, ठाकरे असेल, काँग्रेस असेल, शरद पवार साहेब असतील, आम्ही असू, महायुतीने जर आम्हाला एकत्र नाही घेतलं तर शेवटी आम्हाला एकत्र व्हावं लागेल असं आम्हाला वाटतं. महापालिकेच्या निवडणुकीतील जागांवरून महायुतीत फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. प्रत्येक पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असल्या तरी महायुतीतील कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात,
महायुती होते की नाही, की सत्तेतले पक्ष एकमेकांच्या विरोधात लढतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.